वळतोय, विशेष म्हणजे या गोष्टीचा प्रामुख्याने पहिले उल्लेख झाला पाहिजे श्रवण ठाकरे। तर आपण वळत आहोत ते म्हणजे पंचांचा सन्मान। पंच विक्रम नाईक यांना विनंती करतोय, पंच सुरेश गरज सर यांना विनंती करतोय आपण मंचावरती यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा। हा शुभ सन्मान करण्याकरता PSI नाईक साहेब यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। अगदीच कारिवली गाव म्हणजे पंचांचं गाव आणि त्याच गावातील पंच आपण पाहतोय ते म्हणजे सुरेश गरज सर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, जरा टाळ्यांचा आवाज येऊ द्या। कारिवली ते अंबाडी प्रवास करणं इतकं सोपं नाहीये। यानंतर दुसरे पंच, अगदीच त्यांची आणि आमची मैत्री जरीही 2016 पासून असली पण एक कॉल मॅटर सॉल्व म्हणजेच विक्रम बाळाराम नाईक, जोरदार टाळ्या, यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। कृपया टॉस बॉक्स मध्ये प्रेक्षक बसेत, जरा टाळ्या वाजवा। कारिवली ते भिवंडी प्रवास इतका सोपा नाहीये, जरा टाळ्या वाजवा, जरा टाळ्या येऊ द्या। क्या बात आहे। बिरारी सर आणि विक्रम नाईक सर एक अतूट नातं आणि त्यांच्याच हस्ते शुभ सन्मान। यानंतर चेला कच्चे गुरु का नहीं होता, पण ज्या गुरूंनी मार्ग दाखवला तो शिष्य घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। विक्रम नाईक सरांचे शिष्य करण मोरे यांचा शुभ सन्मान केला जाईल। गोविंद मामा आपण सुद्धा जॉईन व्हा। आणि विशेष म्हणजे या करण मोरे पंच नसून उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत। 6 चेंडू 6 विकेट कव्हरच्या ग्राउंड वरती घेतलेले आहेत। हा छुपा रेकॉर्ड आहे आणि हा इंस्टाग्राम वरती खूप व्हायरल गाजलाय। आणि लवकरच BS ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुद्धा करण मोरे याची वर्णी लागणार आहे। चला 2 पंच लगेच क्विकली मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचं विनंती असेल। मॅच आपण सुरू करतोय। धन्यवाद समालोचन कक्ष, थोडा वेळ आपण थांबा। यापुढील सन्मानाकडे आपण वळतोय। आशिष पाटील वारेट यांचा शुभ सन्मान केला जाईल। चला मी ज्यांची नावं घेतोय पटापट या। चला कुडुसकर संघ फलंदाज थोडंसं धावत चला। आशिष पाटील वारेट, मी बिरारी सरांना विनंती करतोय आपण पुढे येऊन आशिष पाटील वारेट यांचा शुभ सन्मान करावा। यानंतर पुढील सन्मान आहे अनिकेत ठाकरे, संतोष शिंदे या पुढील सन्मान आहे। संतोष शिंदे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। विनंती करतोय आपण पुढे यावं आणि या सन्मानाचा स्वीकार करावा। संतोषजी शिंदे, भोजनाची व्यवस्था सामना सुरू होण्यापासून ते शेवटपर्यंत मैदानाची आखणी या सर्व काही गोष्टी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या असे संतोषजी शिंदे। यानंतर श्रावण ठाकरे, श्रावण ठाकरे यांच्या पाठीशी ज्यांची भूमिका ठाम होती आणि अगदीच 24 तास न थकता न थांबता ज्याची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली ते नाव आहे प्रतीक तांडेल। जोरदार टाळ्या याच्याकरता सुद्धा झाल्या पाहिजेत। कडक कडक एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रतीक तांडेल साठी। खूप सारी मेहनत याने घेतली आहे। प्रतीक इकडे जा, प्रतीक नाक्यावरती जा, प्रतीक हे घेऊन ये। कोणत्याही प्रकारची कंप्लेंट केली नाही आणि त्याने एकच सांगितलं की काही सांगा मी हजर आहे। चला सामन्याला सुरुवात करा। धन्यवाद रोहन पाटील। तत्पूर्वी या ठिकाणी या अगोदरचा जो टॉस झाला NR बोरपाडा A आणि NR बोरपाडा B
तर जी स्टेटमेंट दिली जे एनआर बोरपाडा बी संघांची ती कुठेतरी चुकीची आहे, असं होणं गरजेचं नाहीये. कारण ज्या वेळेला तुम्ही एका मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताय आणि अपोजिट टीमला डायरेक्ट विन देणं हे चुकीचं आहे. परंतु याची दखल इथून पुढे घ्या. जाऊयात मॅचच्या दिशेने. इथून मात्र सामन्याला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक बाजूने मी कुडुसकर या टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आपण पाहतोय अपोजिट टीमला साहिब बाळाजी. फायनलचा सामना ग्रँड फिनाले मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे मी कुडुसकर संघ बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अतुल पाणवे त्यांच्या साथीने गणेशला आपण पाहतोय. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीन वरती ज्या वेळेला एक जबरदस्त क्षणचित्र ड्रोनच्या साहाय्याने या ठिकाणी टिप्पणी केली, ज्या वेळेला टॉस केला गेला खेळपट्टीच्या दरम्यान आणि त्यानंतर पाहू शकाल एक सुंदर दृश्य या ठिकाणी SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून कैद केलं गेलंय. अनेक मान्यवर आणि त्यानंतर 40+ खेळाडू, त्यानंतर आपण पाहतोय कवाडते क्रिकेट असोसिएशन्स मधून क्वालिफायर झालेल्या टीम्स, सर्वांना देऊयात आपण शुभेच्छा. मॅचला होईल सुरुवात. पहिल्या क्रमांकाचं षटक गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. वन मॅन शो, वन मॅन हिरो गोलंदाजी करण्याकरिता सुभाष पाटील सज्ज झालाय. अतुल पानवे स्ट्रायकर एंड वरती. दुसऱ्या एंड वरती आपण पाहिलं तर मग बॅटर बॉल तयार. पहिला बॉल. ओ इथे पहिलाच बॉल बाचेस घेत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या बॉलवरती गोलंदाजी मार्कमधनं सुभाष करतोय आणि सरळ एका धावेसाठी भन्नाट वेगाने बॉल निघून गेला होता. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल पाहिला तर मग वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी आणि पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. टीमचं खातं खोललं जाईल. धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. सर आपण पाहिलं तर 5 ओव्हरचा सामना आहे, फायनलचा सामना आहे. तुमच्या विचारानुसार किती धावा येणं गरजेचं आहे या पहिल्या डावामध्ये? मी म्हणेन की 5 षटकांमध्ये 50, 55 किंवा 60 या टप्प्यांमध्ये धाबा बनल्या तर भरपूर मजा येईल मॅचमध्ये. कारण 50च्या पुढे धाबा झाल्या तर जी मजा आहे प्रत्येकी ओव्हरमध्ये 10ची सरासरी मेंटेन करावी लागेल आणि त्याच्यानंतर विकेट, मोठे फटके, भरपूर साऱ्या गोष्टी या मॅचमध्ये इम्पॅक्ट टाकतील आणि त्यासाठी धाबा देखील बनणं गरजेची गोष्ट आहे या मॅचमध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. ओ इथे देखील चॉप करायचा प्रयत्न होता. आउटसाइड दी ऑफस्टिक बॉल सरळ वेगाने निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगल्या चेंडूचा वापर सध्या करतात. बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये बॉलला डिलिव्हर्ड केलाय आणि तिथे पहा ऍक्शन रिप्लेमध्ये सरळ वेगाने बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. या वेळेला व्हाईट यॉर्करचा वापर केला होता सुभाष पाटील आणि तिथे मात्र सक्सेसफुल होताना देखील ठरताना पाहायला मिळाली आहेत. नेक्स्ट बॉल सुभाष पाटील ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. ओहो, आणखीन एक दर्जेदार बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. अक्रॉस द लाईन फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. अगदी गुड लेंथ वरती पिच झाल्यानंतर खूप चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सुभाष पाटीलकडे हा अनुभव आहे आणि इथून मात्र त्या अनुभवाचा योग्य वापर करत असताना 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती जरूर एक सिंगल धाव बनवली गेली. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल इथे सुभाषच्या गोलंदाजीवरती आपण बघू शकतात आणि त्याचमुळे या मॅचमध्ये आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व सध्या गाजवतोय. चांगली गोलंदाजी करतोय. प्रचलित क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये त्याच्या माध्यमातून बघायला मिळतंय या मॅचमध्ये. अजूनही काही चेंडू आहेत आणि त्या चेंडूवरती चांगल्या पद्धतीचा खेळ त्याला दाखवावा लागेल मॅचमध्ये. यावेळेला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक आहे. अगदी पाहिलं तर मग चेंडू लँड होईल नो मॅन्स मध्ये आणि अगदी पाहिलं ना सर तर मग प्रत्येक बॉल त्याने चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. कधी व्हाईट यॉर्करचा वापर केलाय, कधी गुड लेंथला ठेवलेत, कधी फुलर लेंथचे चेंडू वापरलेत. हा क्लास, हा अनुभव सुभाष पाटील या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि असं नाही की प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी त्याचा क्लास दाखवलाय. नक्कीच, कारण आजच्या दिवसामध्ये भरपूर साऱ्या मॅचेस त्यानेही कंप्लीट केल्यात आणि विकेटचा बरोबर अभ्यास करत असताना या मॅचमध्ये मेगा फायनलच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यानेही कंप्लीट केला. 2 रन्स खर्च केल्यात आणि इथे देखील जर पाहिलं तर पहिल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असतं, परंतु कठीण गोष्टी सोपं करणं हे सुभाषला पसंत आहे. पुन्हा पुढ्यात होता बॉल. आता समोर खेळलेत खेळाडू डीप मध्ये पुढे सरसावतात, बॉलला फील्ड करतात. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाली आहे आणि त्याच्यानंतर कॉल देखील कंप्लीट झाला आहे. 2 धावा कंप्लीट 5व्या बॉलवरती आणि संघाची टोटल आता 2च्या मदतीने पोहोचली आहे, अर्थात 4 आकड्यावरती.
यावेळेचं पाहिलं तर जर चेंडू हातात आला असता सुभाष पाटील यांच्या हातामध्ये तर मग गणेशला माघारी जावं लागलं असतं. धावचीची संधी होती, चेंडू हातामध्ये सापडला नाही, त्यानंतर जीवनदान मिळाल्या. परंतु अतुल पाणवे यांनी मागील मॅचमध्ये सामनाविरोधात पुरस केलाय, चांगली बॅटिंग त्यांनीही केली आहे, त्याच्यामुळे आता नजरा त्यांच्यावरती देखील असतील. अगदी पाहिलं तर चांगली गोलंदाजी या ठिकाणी सुभाष पाटील यांची. पुढचा बॉल समोर लॉफ्टेड केलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चेंडू आतल्या दिशेने ढकललाय, त्याचनंतर आपण पाहू शकाल 2 धावा इथे अंकित केल्या जातील आणि इथून पहिल्या षटकाची समाप्ती देखील झाली आहे. हो, भरपूर चांगली गोलंदाजी सुभाषच्या माध्यमातून बघू शकतात, कारण 6 धावा पहिल्या षटकामध्ये P1च्या त्याने खर्च केल्यात. जरूर विकेटलेस राहिले, परंतु इकॉनॉमिकल षटक आपण बघू शकतात आणि त्याचमुळे फलकावरती 6 धावा. पहिल्या इनिंगचा खेळ, पहिल्या सत्राचा खेळ, रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा बघू शकतात. आणि या विभागामधील जर पाहिलं तर पहिलीच रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण बघू शकतात BS स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते आणि एक खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर खरं तर मी श्रावण ठाकरे सरांना आणि विशेषतः वारेड गावाला मी धन्यवाद देईन. जेव्हाही मी समालोचन करायला शिकलो ना, त्या वेळेला मला वारेड गावाने संधी दिली आहे. मग वारेड गावची स्पर्धा असू द्या किंवा वारेड गावची प्रीमियर लीग असू द्या, आणि आज या बिग बॅच लीगमध्ये आपण पाहिलं तर मग श्रावण भाऊनी मला इथे संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करेन. कारण या विभागातली, या तालुक्यातली आणि ही पहिली नाईट स्पर्धा पाहिली ती जी त्यांनी अंमलात आणली, जे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न होतं या भागातल्या, ते त्यांनी पूर्ण केलंय. आणि नक्कीच प्रत्येक खेळाडूला रात्रकालीन क्रिकेट खेळायला खूप मजा येते आणि त्याचमुळे या स्पर्धेला भरपूर प्रतिसाद मिळतोय. आता जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे पहिल्या षटकाचा खेळ तो कंप्लीट झालाय. स्कोरबोर्डला 6 धावा जोडल्यात बॅटर अतुल, आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गणेशच्या माध्यमातून चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 4 षटकाचा खेळ आय थिंक शिल्लक असेल आणि तिथे 24 चेंडू असतील आणि त्याच्यावरती काय रणनीती असेल. इथून मात्र पाहू शकाल नरेश माऊली सर यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या माध्यमातून 5,000ची देणगी असेल. यावेळेला पहा, लॉंग ऑफ पुढे होता, सुभाष पाटील पुढे होते, त्यांच्या देखील मस्तकाच्या पलीकडे बॉल निघून गेलाय. अगदी एक टप्प्याखालीच लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा, चौकार. लॉफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतोय. जसा बॅटच्या रडारमध्ये चेंडू आलाय, त्याला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये, हेच सिग्नल देत असताना बॅटर गणेश सांगतोय बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ठोकलाय कडक, चौकार. एका टप्पाच्या करीस 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4. पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलं गेलं. खरं तर लॉंग ऑफ जर मागे असता तर मग प्रश्नचिन्ह उभे राहिले असते. नेक्स्ट बॉल. याही वेळेला क्रॉस बॅटेड फटका, स्लॉग हिट करत असताना चेंडूला पाठवला जाईल डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. 7 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. रिप्ले बघू शकतात. फक्त दिशा दिली आहे, मनकटाचा वापर केला आणि त्याचमुळे सांगितलंय की जा आता ही बॉल बावडी लाईनच्या बाहेरून उचलून आणा. ठोकलाय कडक, सिक्सर. आणि गणेश आपली गुणवत्ता दाखवते. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर ज्या पद्धतीचे 2 फटके केले त्यांनी फील्डचा सेटअप ज्या पद्धतीचा होता त्याच्या अनुकूल आणि त्याच्या विपक्षामध्ये बॅटिंग केली आहे. खरं तर आपण सर पाहिलं तर या अगोदरच्या षटकामध्ये सुभाष पाटील यांच्याकडून जे जीवनदान मिळालं होतं ना रनआउटचं, ते इथे मात्र त्याचा कुठेतरी फायदा उचललाय. तिथे गणेश पाटील बाद होऊ शकले असते, परंतु त्यानंतर त्या जीवनदानाचा योग्य वापर या मॅच मध्ये आणि ते माऊली सरांच्या अगेन्स्ट घेतलं जात आहे. नक्की चुकीला माफी नाहीये हे सांगतायत आणि त्याचमुळे फटके देखील चांगल्या पद्धतीने बघू शकतात. पुन्हा एकदा समोर होता बॉल आणि त्याच्यावरती आडबा बॅटनं पाठवून दिला डीप मध्ये. खेळाडू आहेत डिस्क्वरलेगचे बॉलला रिटर्न करतात. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावांच्या मदतीने आता धावफलक जोडलंय 18 आकड्यावरती. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. चांगली पार्टनरशिप देखील बिल्ड केली जाते आहे. सध्या जर पाहिलं तर जाम पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 18 धावा. हो, पुन्हा एकदा समोर होता, आता पाठवला डीप मध्ये. खेळाडू तिकडे देखील पुढे सरसावतात बॉलवरती आणि त्याच्यानंतर बॉलला क्विक फेकतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. आता इकडे जर पाहिलं तर गणेशने ज्या पद्धतीची सर बॅटिंग केली आहे, मोठे फटके, त्याच्यानंतर सिंगल डबल, जी क्रिकेटची लाईफलाईन आहे तिचा देखील यूज केला जातो या मॅचमध्ये. आणि ते गरजेचं देखील आहे. ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येतात त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होणं, सिंगल डबल येणं, याही गोष्टी गरजेच्या आहेत आणि ते दाखवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरला इंटू द कॅप खेळण्याचा प्रयत्न. सुभाष पाटील खूप दूर अंतरावरती आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी.
खूप चांगला कव्हर ड्राईव्ह खेळला गेलाय. अगदी पाहिलं तर जागा बनवली आणि त्यानंतर विराट कोहली स्टाईल मध्ये ठोकलाय कव्हर ड्राईव्ह. नक्कीच ज्या पद्धतीची बॅटिंग केली जाते क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून हलकीशी खिलवाड केली जाते असंच म्हणावं लागेल. कारण तिकडे जर पाहिलं तर एक खेळाडू वायडिश लॉंग ऑफ मध्ये होता आणि दुसरा खेळाडू जर पाहिला तर तिकडे पॉईंटच्या रिझर्व मध्ये आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये तैनात होते आणि त्याच्या अगदी मधोमध बॉलला पाठवून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आला आणि त्याच चौकाराच्या सहाय्याने स्कोरबोर्डवरती आता धावा 24 आकडावरती 1.4 5 चेंडूच्या अखेरीस जोडल्यात. अंतिमचा बॉल असेल आणि त्या बॉलवरती काय रणनीती असेल हे देखील आपल्याला बघायचं आहे. नरेश पुन्हा एकदा तयार. अंतिम बॉल पुन्हा एकदा सरळ वेगाने निघून गेलाय. जबरदस्त बॉल बघायला मिळतोय आणि त्यानंतर बॅटची हलकीशी कडा घेऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये येतोय. पहिला झटका आणि पहिली विकेट 24 आकडावरती. फर्स्ट विकेट लॉस. अगदी पाहिलं तर मग 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर धावा फक्त आल्या होत्या एकंदरीत 6 आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर मग षटक क्रमांक 2 मध्ये आपण नरेशला पाहिलं. नरेश थोडेसे महागडे ठरले. 18 धावा आल्या आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर टीमची टोटल धावसंख्या 24 धावा. एक गडी बाद 24 अशी धावसंख्या आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर अजून देखील 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि त्याचनंतर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वन मॅन शो वन मॅन आर्मी वाडा तालुक्याचा कोहिनूर हिरा मुदतसर पटेल. नक्कीच आणि याच गतीने धावा जोडल्या तर प्रोजेक्ट स्कोर येतनं फलकावरती 60चा सध्या दाखवला जातोय. परंतु तो बिघडवण्याचं काम सध्या बॉलिंग ट्रॅकवरती ऑन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होत आहे. चला स्पीडअप करायचा वेळ वाचवायचा आहे कारण अंतिम आणखी एक मॅच आपल्याला कंप्लीट करायची आहे मॅचमध्ये आणि त्यासाठी स्पीडअप देखील करायचं आहे मित्रांनो. प्लीज वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. प्रत्येक मॅचसाठी पाहू शकतात की विशिष्ट अवधी असेल आणि त्या अवधीमध्येच आपण मॅच कंप्लीट करायची कारण अंतिमची मॅच त्यासाठी देखील प्रेक्षकांचा वर्ग भरपूर संख्येने उपस्थित झाला गेला आणि त्या मॅचसाठी देखील त्यांची प्रतीक्षा असेल. सध्या जर पाहिलं तर 24 धावा जोडल्यात. 12.00च्या ॲव्हरेजने बनवल्यात धावा आणि स्कोरबोर्डला याच गतीने 60 पोहोचू शकतात. सर मुदतसर पटेल यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा नुसता क्रिकेटपटू नाहीये. हा खेळाडू सामाजिक कार्यकर्ता आहे. हा खेळाडू राजकीय कार्यकर्ता आहे आणि हा खेळाडू सगळ्यांना घेऊन चालणारा खेळाडू आहे. त्यामुळे विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. नाव आहे मुदतसर पटेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण नवनीतला पाहतोय. गोलंदाजी करण्याकरिता 3ऱ्या षटकामध्ये नवनीत आलाय आणि पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 24 आल्यात. तर स्ट्रायकर एंड वरती आपण अतुल पानवेला पाहतोय. घोडगाव गावचा हा खेळाडू मागील मॅचचा हिरो ठरलाय. आता जबाबदारी त्याची देखील असेल या मॅच मध्ये. पहिला बॉल नवनीतचा पहिला बॉल उडवण्याचा प्रयत्न. मिस्टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. झेलची संधी आहे. झेल ड्रॉप झाला या ठिकाणी. अगदी सहज सोपा झेल धरती मातेला दान करत असताना धावा मिळाल्या 2. नक्कीच कॅच कंप्लीट करणं मुख्य भूमिका होती परंतु रनिंग कॅच कंप्लीट करणं तेवढं सोपं नाहीये. परंतु बॉल पर्यंत पोहोचले होते दावंडी बॉल. त्याच्यानंतर जणू काय हातातून साबण ज्या पद्धतीने निसटतोय त्या पद्धतीने हा चेंडू निसटलाय आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत असताना स्कोरबोर्डला आता 26 धावा जोडल्यात. अर्थातच मी कुडूसकर या संघाच्या दुसऱ्या बाजूने साई बालाजी संघ. ओ इथे देखील कोलबट टप्पाचा चेंडू होता. पुनश्च एकदा खोदून काढला आणि डीप मध्ये पाठवत असताना एक सिंगल धाव फलकावरती मी कुडूसकर संघ जोडतोय स्कोरबोर्डला 27. आपण पाहतोय BS चॅम्पियन ट्रॉफी 2026 हा रणसंग्राम. या भागामध्ये अगदी पाहिलं तर मोठमोठे आपण स्पर्धा पाहिल्या. मोठमोठे राजकीय कार्यकर्ते पाहिले. मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते पाहिले. परंतु श्रावण ठाकरेकडे कुठलंही पद नाही आहे किंवा कुठलाही मोठा उद्योगधंदा नाही आहे. एक सर्वसामान्य माणूस डे नाईटची स्पर्धा भरवतो. याच्या पलीकडे तुम्हाला काय हवंय? वन मॅन शो वन मॅन आर्मी. नाव आहे श्रावण ठाकरे. नक्कीच चांगली स्पर्धा आहे कारण प्रकाश झोतातील स्पर्धा भरवणं खूप मोठी गोष्ट असते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विशेष कौतुक त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आमच्या माध्यमातून केलं जातं आणि त्याचं मुख्य कारण जर पाहिलं तर रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा त्यासाठी जर पाहिलं तर खूप चर्चा देखील करावी लागते किंवा खूप वेळ देखील लागतो आणि तीच रात्रकालीन स्पर्धा आपण पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस होता. पुनश्च एकदा जर पाहिलं तर बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तेवढंसं प्रॉपरली नव्हतं झालेलं. दुसऱ्या धाब्यासाठी बलाळी जोराडे आणि त्यानंतर 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात स्कोरबोर्डवरती.
अडकीच मुदत पटेल यांच्याकडे पाहिल्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट पाहिल्यानंतर असं वाटत नाहीये की 40 प्लसचे खेळाडू आहेत. ज्या पद्धतीने त्यांची रनिंग बिटवीन द विकेट आहे पहा, पहिली धाव अगदी जलद गतीने पूर्ण केली, लगेचच कॉल दिला समोरच्या बॅटरला की आपल्याला दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करायची आहे आणि ती देखील पूर्ण केली आहे. नक्कीच मुख्य खेळाडू आहे आणि याही खेळाडूकडे खूप लक्ष वेधलंय या स्पर्धेनं. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल, सरळ काटा बदलत असताना पहिल्या व्हाईट लाईनच्या बाहेरनं निघून जातोय, अंपायर सिग्नल, इट इज वाईट. खरं तर आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं सर्वांचे बॅनर्स लागलेत, परंतु जो सर्व आहे, जो करता धरता आहे, ज्यांनी आयोजन केलंय त्याचा बॅनर नाही आहे. याला मनाचा मोठेपणा म्हणतात सर. इथून मात्र समोर खेळलेत अलॉंग दी कार्पेटनं एक धाव इथे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चुकीच्या एंडवरती फेकी आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. नक्कीच नजर अटी दुर्घटना घडली असंच म्हणावं लागेल, कारण सतर्क आणि सावध राहणं ही क्रिकेटच्या पटलावरती मुख्य भूमिका असते आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट मिळाली असते, एक सिंगल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या धावेसाठी जात असताना तिथे क्लोज एन्काउंटर झालं असतं, परंतु 2 धावा कंप्लीट. आपण या ठिकाणी पाहिलं तर या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली गेली आहे. श्रावण ठाकरे यांच्या पाठीमागे असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच प्रतीक तांदेल, आशिष पाटील, त्यानंतर संतोष शिंदेचे बंधू, त्याचनंतर आपण पाहिलं तर मग संतोष लाटे ज्यांना टायगर या नावाने संबोधलं, आणि संपूर्ण गुड मॉर्निंग टीम. ओहो, यावेळेला बॉलला सोडून दिले गेलंय आउट ऑफ दिस ऑफ स्टंप. मी या लोकांची नावं का घेतोय सर, कारण या लोकांची मेहनत आहे, या लोकांचा हातभार आहे, या लोकांचं सहकार्य आहे, म्हणून श्रावण ठाकरे आज उभा आहे. त्यामुळे ह्या लोकांचं देखील नाव येणं तितकंच गरजेचं आहे जितकं त्यांनी श्रावण ठाकरेला मदत केली आहे. हो, दरम्यान जर पाहिलं तर बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला, गॅप मधून काढायचा होता बॉल, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, बॉलला रिटर्न केलाय आणि त्याच्यानंतर एक सिंगल क्विक कंप्लीट आणि सिंगल धावेच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती धावसंख्या वाढत असताना आपण पाहत आहात 30 या आकड्यावरती धावा जोडल्यात. त्याचनंतर आपण पाहिलं तर मग आपण पाहतो ज्ञानेश्वर जाधव यांना कोण विसरेल, डॉक्टर दत्ता सदगीर यांना कोण विसरेल, अभिजित ठाकरे यांना कोण विसरेल, त्याचनंतर बिल्लारे सर यांना कोण विसरेल. या सर्व व्यक्तिमत्वाने खूप सारी मेहनत घेतली आहे. 34 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. आम्ही नावे यासाठी घेतोय, स्पर्धा महत्वाची आहे, परंतु या स्पर्धेमागे ह्या लोकांचा देखील हातभार मोठा आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अगदी पाहिलं तर गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अशोकजी कासार यांनी देखील खूप मोठे योगदान या स्पर्धेला दिलंय. आडव्या बॅटने करारा प्रहार केला, व्हॉट अ शॉट, ये है अतुल पानवे का जलवा. बॉलला पाठवलाय घोडगाव गावच्या दिशेनं, आउट ऑफ दी पार्क 6 धावा, A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. चांगला फटका होता आडबा बॅटनं बॅटच्या रडारमध्ये जसा चेंडू आलाय अगदी सीमारेषेच्या लगतनं बॉल पाठवून दिलाय बावडीलाच्या पलीकडे. जबरदस्त 4 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि 4 धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती धावा देखील फलकावरती भन्नाट वेगानं झपाट्याने वाढतात आणि पोचल्या गेल्यात. अर्थातच 38 आकड्यावरती चांगली बॅटिंग केली जाते. 38 धावा जोडल्यात आणि षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. आता आणखी 2 षटकं बाकी आहेत आणि काय रणनीती असेल, काय माइंडसेट असेल या 12 चेंडूंवरती बॅटर मुदस्सर पडेल आणि अतुल या खेळाडूचा. सर याच्या मागे नाही, स्पर्धा संपन्न करण्यामागं सर्वात जास्त श्रेय कोणाचं असेल ना, तर मग मोनिश पाटील सर आहेत, की ज्यांनी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला खूप सारी मेहनत घेतली आहे. प्रत्येक चेंडूची, प्रत्येक धावेची, प्रत्येक मान्यवराची काळजी घेतली. आणि त्या अगोदर मी नाव घेईन रोहन पाटील सर, की ज्यांनी या स्पर्धेचं ऑप्शन केलं आणि कुठे कमी पडतंय, कुठे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, हे सर्व रोहन पाटील सर यांनी केलं आहे. त्यांना देखील हे संपूर्ण श्रेय जाईल. या दोन्ही कॉमेंटेटर्स आणि या दोन्ही झिडक्या गावच्या सुपुत्रांना ना मनापासून धन्यवाद. त्यानंतर विसरेल कोण पंचांना. अगदी पहिलं तर मग नाईक सर आहेत, त्यांच्या समेत आपण सुरेश गरज सर आणि करण मोरे. अगदी वेळ आली ना तर मग 7-7 वाजेपर्यंत देखील हे मैदानात थांबलेत, परंतु मैदान सोडलं नाही पंचांनी. कोणी कारिवलीचं आहे, कोणी निवळीचं आहे, अजून कोण कुठून येत होतं, परंतु श्रावण ठाकरेंसाठी सर्व थांबलेत. त्या पंच मंडळींना देखील मनापासून धन्यवाद. नक्कीच, कारण एखादी स्पर्धा उभारण्यासाठी अनेक व्यक्तिमत्वांचा हातभार असतोय. इथे देखील बॉल पुढ्यात ठेवला होता
आणि त्याच्यानंतर एका टप्प्याच्या अखेरीस पाठवून दिला मिड विकेटच्या पलीकडे. बॉल निघून चालला सरळ, वन बाउन्स ओव्हर द लाईन. पहिल्याच बॉलवरती आघात केला, पाठवलाय मुदस्सर पटेल यांच्या माध्यमातून. चौकार 4. आणि सर सर्वात महत्वाचं आहे ना, ज्या वेळेला पहिल्या दिवसातल्या पहिला सामना ज्या वेळेला टॉस झाला ना, श्रावण ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं की या स्पर्धेमागं सिंहाचा वाटा कोणाचा असेल, तर मग गणेशपुरी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक नाईक सर यांचा. अगदी पहिल्या दिवसापासून हे व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती आहे. खरं तर मनाच्या अंतःकरणापासून त्यांना मी धन्यवाद देईन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय, गोलंदाज संतोष पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर मग धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात 42 धावा. नेक्स्ट बॉल. याही वेळेला समोर कॅचेस विन द मॅचेस. व्हेरी गुड कॅच. इथून मात्र फलंदाज होतील बाद. लॉंग ऑफला टिपला जाईल झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. आणखीन एक धक्का. ऍक्शन रिप्ले बघू शकतात. बादच्या रडारमध्ये चेंडू जरूर आला होता, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर बादच्या टोकडे चेंडू लागलाय आणि वाडिश लॉंग ऑफ मध्ये कॅच कंप्लीट केली आहे. विकेट क्रमांक 2. हा दुसरा झटका आउट. नक्कीच यानंतर आपण पाहिलं ना, तर मग ज्या मैदानावरती आपण मॅच खेळवतोय या ठिकाणी पाहिलं गुड मॉर्निंग मैदान, परंतु सर्वात संपूर्ण जर श्रेय कोणी घेतलं असेल ना, तर वेताळ फोर्ट उंबरपाडा या गावाने जे सहकार्य केलंय ना, असं सहकार्य होणे नाही. त्यापैकी या गावातलं एक दानशूर आणि समाजकार्य व्यक्तिमत्व आपण पाहतोय. माऊली कलेक्शनचे प्रोप्रायटर्स आदरणीय आमचे मार्गदर्शक मित्र मारुती दादा पाटील यांच्याबद्दल देखील चर्चा होणं गरजेचं आहे. त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे. त्यानंतर अभिजित दादा ठाकरे यांनी देखील मेहनत घेतली आहे. सर नक्कीच या स्पर्धेसाठी ज्याही गौड व्यक्तिमत्वानी ची मदत घेतली आहे त्यांचं देखील पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रगती सुपर मार्टचे रमेशजी जाधव अगदी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तेही आमच्या पाठीमागे आहेत या स्पर्धेमागे, त्यांना विसरून चालणार नाही. त्यानंतर सुमित पाटीलला कोण विसरेल. वन मॅन शो जिडक्या गावची आन बान शान सुमित पाटील यांचं देखील योगदान आहे. नंतर अशोक कासार गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब अध्यक्ष, खरं तर त्यांची देखील मेहनत आहे सर. अगदी पाहिलं तर या स्पर्धेकरता विकेट तर इथे मैदानाच्या आतमध्ये आली आहे. यांची नावं मी काय घेतोय कारण संपूर्ण क्रेडिट त्यांना जाईल. त्यांच्यामुळेच आज श्रावण ठाकरे इथे आहेत आणि स्पर्धा संपन्न करण्यामागे त्यांचा लाख मोठं योगदान आहे. आणि खरं तर आपण पाहिलं तर जी बॅनर आपण पाहतोय ना मैदानामध्ये, उमेश आमचे जे मित्र आहेत, जे साई ग्राफिकचे प्रोप्रायटर्स देखील आहेत आणि त्यांचे वडील आदरणीय प्रकाशजी पाटील यांची देखील खूप मेहनत या स्पर्धेसाठी आहे. ज्यांनी लाईटची व्यवस्था केली आहे त्यांना देखील मनाच्या अंतःकरणापासून मी त्यांना धन्यवाद देईन. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेमध्ये आहे, प्रत्येकाला इथे श्रेय मिळणं गरजेचं आहे कारण तुम्ही होतात म्हणून श्रावण ठाकरे हा सक्सेस झालाय. अगदी पाहिलं तर उमेशजी जे आमचे परम मित्र देखील आहेत, साई ग्राफिकचे अध्यक्ष आहेत, वयाचे 70 वर्ष पूर्ण होऊन देखील आज शेती व्यवसाय करतायत. आणि जर आपण पाहिलं तर मैदानाच्या उजव्या बाजूला पाहिलं तर मग मोठा व्यवसाय आहे, त्यांनी देखील शेती केली आहे, त्याच्यातून ते काकडी काढतायत, काकडीचा व्यवसाय त्यांचा आहे. हे खरं शेतकऱ्याची मेहनत या ठिकाणी दाखवली जाते आहे आणि उमेश यांचं देखील खूप मोठं श्रेय या स्पर्धेला आहे. पुढचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका ठरू शकेल कदाचित आणि इथून तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल. चला या तिसऱ्या पंच आपण जॉईंट व्हायचं विनंती असेल. प्रवीण अजून एक नाव राहिलंय, संतोष शिंदे आणि सचिन शिंदे यांचे चिटुकले पिटुकले इटुकले घ्या, त्यांचं नाव पण येऊ द्या. संतोष शिंदे म्हटलं तर मग जागाच नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ज्या वेळेला इथं आम्ही आल्यानंतर पाहिलं ना, तर संतोष शिंदे जोपर्यंत शेवटचा सामना संपत नाहीत ना तोपर्यंत ते घरी गेलेले नाही आहेत. म्हणजे 5 दिवसासाठी त्यांनी त्यांचा संसार बाजूला ठेवून या स्पर्धेला योगदान दिलंय. त्यांना देखील धन्यवाद देणं तितकंच गरजेचं आहे.
त्याचनंतर प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतोय मेडल्स ज्यांनी आपल्याला दिले ते निधी पेंट्स अँड हार्डवेअरचे प्रोप्रायटर्स सन्माननीय सुधीर जाधव यांना धन्यवाद. त्यानंतर आपण या ठिकाणी प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच पाहतोय रिटायर्ड सुभेदार. इथून मात्र नॉट आउटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. रिटायर्ड सुभेदार कॅप्टन नरसिंगराव शंकरराव शिंदे आणि श्री संतोष शिंदे व सचिन शिंदे चिरंबे यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतो. सर्वांनी मेहनत घेतली, सर्वांचं नाव येणं गरजेचं आहे, कारण ही इनिंग आणि हा सामना आमच्या दोन्ही कॉमेंटरसाठी शेवटचा आहे. कारण शेवटचा सामना चालू होईल त्यावेळेला दुसरे समालोचक असतील, त्या अगोदर आम्ही आमची कामगिरी संपन्न करतोय. नक्कीच जाऊयात मागच्या दिशेने. तिथे 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात आणि स्कोरबोर्ड वरती 44 धाबा जोडल्यात. 3 विकेट जरूर लॉस झालेत, परंतु धाबा देखील या मॅच मध्ये बनवल्या गेल्यात. सध्या मी कुडूसकर या संघाच्या वतीनं यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न होता. खेळाडू जर पाहिलं तर लॉंग ऑफ मधून पुढे सरसावतात आणि बॉलला रिटर्न करतात. एक सिंगल आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या एका सिंगलच्या मदतीने आता स्कोरबोर्ड वरती 45 आकड्यावरती 3.5 चेंडूच्या अखेरीस. त्याचनंतर आपण पाहिलं तर या स्पर्धेकरिता मोनिश पाटील अगदी दुसऱ्या ठिकाणी देखील स्पर्धा करून या स्पर्धेला त्यांनी कव्हर केली आहे. कारण ही स्पर्धा कोणाची होती? श्रावण ठाकरेजी. त्यासाठी मी मोनिश पाटील यांना धन्यवाद देईन, कारण अगदी अपडेट, अगदी चांगली कॉमेंटेटरी आणि त्याच्यानंतर आज मोनिश पाटील कुठेतरी आपल्या ग्रामीण भागातून पुढे चालले, त्याचा अभिमान आपल्याला आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर मग पांडव सर, गणेश पांडव मेन फ्रॉम केल्टन यांचं देखील समालोचन खूप चांगलं या स्पर्धेसाठी राहिलंय सर. अंतिमचा बॉल यावेळेस पुन्हा पायात होता, आता उडवलाय. बॅटच्या एंडिंग फ्लो आणि त्यानंतर वरच्या बाजूने लागत असताना विकेट आली आहे. इथे खेळाडूला माघारी परतावं लागेल. विकेट क्रमांक 4, चौथा झटका बसतोय. खेळाडू आऊट. स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम दिवसामधले अंतिम काही सामने शिल्लक आहेत. यानंतर फायनलचा सामना होईल. यावरती आपण पाहिलं तर 40+ सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत 45. 45 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहू शकतात की मी कुडूसकर या संघाच्या वतीने इथे केली आहे. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आता इकडे साई बालाजी संघ गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. दोन्ही संघ जर पाहिलं तर बॅलन्सिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत, परंतु अंतिमच्या षटकामध्ये जो गोलंदाजी करणार त्यांचं वर्चस्व या मॅच मध्ये खूप जास्त प्रमाणात राहणार, या गोष्टीमध्ये तिल मात्र शंका नाही आहे. आणखीच आपण पाहिलं तर साई बाळाजी संघाचे 12वा खेळाडू देखील खूप आनंदात आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या टीमचा परफॉर्मन्स सुरू आहे. आणि खरं तर असा 12वा खेळाडू असणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आणि नाव देखील राज ठाकरे आहे. दबदबा कोणाचा तर ठाकरेंचा, तो दाखवला जातोय 12वा खेळाडूच्या माध्यमातून. त्यानंतर दिनेशजी खिल्लारे साहेब जे 12वा खेळाडू आहेत. आम्ही कुडूसकर या संघाचे, मी कुडूसकर या संघाचे दिनेश चौधरी, निलेश चौधरी हे आपल्या 12व्या खेळाडू मध्ये आपण त्यांना पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल अगदी पाहिलं तर मग अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. इष्टांच्या वरून चेंडू निघून चाललाय. एक धाव इथे मात्र सर मिळेल. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहायला मिळेल 46 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. नक्कीच चेंडू पडल्यानंतर कुठेतरी आतल्या बाजूने आला आणि त्याचमुळे खेळणं थोडंसं अशक्य झालतं तिकडे बॅटरला. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात आणि सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या 46 आकड्यावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ अगदी संपण्याच्या दिशेने 5 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. बॉलिंग ट्रॅकवरती संदेश, काय संदेश असेल त्याच्या माध्यमातून पुन्हा समोर होता आणि त्याच्यानंतर सरळ देहयष्टीवरती बॉल अधलला गेलाय, परंतु एक सिंगल फलकावरती वेगाने कंप्लीट झाले आहे लेग बाईटच्या मदतीने. नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहिलं तर एक संघ जिंकणारा गोव्याला जाणार आहे, तर दुसरा संघ जिंकणारा एकविरेला जाणार आहे. आता एकविरेचं दर्शन होईल की गोव्याचं दर्शन होईल ते पण तितकंच महत्वाचं आहे. ओ शिमला, शिमलाला एक संघ जाणार आहे.
साई बालाजी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि दुसरा एंड मी कुडुसकर संघ जो बॅटिंग करतोय 47 धावा जोडल्यात व पुन्हा एकदा सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे गोलंदाज सफळ झालेत आणि त्याचमुळे हा डॉट बॉलचा वापर सध्या संदेश करतात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात, एक डॉट बॉल देखील बघू शकता त्या गोलंदाजाच्या माध्यमातून 47 धावा मी कुडुसकर संघाच्या वतीनं जोडल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूवरती काय जबाबदारी असेल, काय जिम्मेदारी असेल, कुठलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जाईल हे देखील आपल्याला बघायचं आहे. पुन्हा गोलंदाज संदेश तयार, कॉम्बॉक्स एंड करणं, राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा समोरच्या बाजूने खेळण्याचा मनसोबा होता. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये गॅप मधून बॉल चालला होता, स्टॉप जरूर केलं, एक सिंगल दुसऱ्या धावेसाठी देखील बळालेत. आता तिसरी धाव देखील कंप्लीट होणार. या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे कारण तेवढा अवधी मिळाला होता 3 धावेंचा आणि त्याचमुळे चौथी धाव घेत असताना बॅटर बाद आउट. या अगोदर आपण पाहिलं तर पहिल्या 40 प्लसच्या मॅचेस मध्ये जे 2 संघ इन झाले होते ते बाहेर गेलेत. दुसऱ्या दिवसामध्ये जे 2 संघ इन झाले ते आता फायनल मॅच खेळतात. हा क्रिकेट आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती जो चांगला क्रिकेटचा खेळ दाखवेल तोच इथे टिकून राहील असं देखील म्हटलं जातं आणि ते सध्याच्या घडीला पाहू शकतात. या 2 संघाच्या वतीनं आपल्याला बघायला मिळतंय. एका बाजूने जर पाहिलं तर मी कुडुसकर आणि दुसऱ्या बाजूने साई बालाजी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. कारण या वर्षीचा आपण T20 वर्ल्ड कप पाहिला तर तो देखील तसाच झाला. असं वाटलं होतं की भारतीय संघ बाहेर जाणार, तो भारतीय संघ इन झाला आणि त्यानेच विश्वचषक पटकावला. नक्कीच सातत्य हे गरजेचं आहे आणि जो सातत्य दाखवतोय तो जिंकतोय. पुन्हा एकदा फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता, गॅप मधून बॉल काढायचा होता, शॉर्ट पॉइंटला खेळाडू तैनात आणि त्याच्यानंतर एक सिंगल फलकावरती वेगाने कंप्लीट. आता संघाचा अर्धशतक देखील कंप्लीट झालाय. 51 धावा या स्कोरबोर्डला जोडल्यात. ज्या हवा होत्या धावा त्यात धावपळकावरती लागलेल्या आहेत परंतु इथून हा टार्गेट देखील या दमट वातावरणामध्ये खूप काही सांगून जाईल. चांगली गोलंदाजी आणि चांगली बॅटिंग दोन्ही संघांकडून चांगला खेळ आतापर्यंत राहिलाय. नेक्स्ट बॉल यावेळेला शपालून खेळले गेले स्क्युअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलं जाईल 6 धावांकरिता. हा येतोय दर्जेदार षटकार. अंतिम बॉल आणि ताशावरती गरज होती कारण टार्गेट सेट करण्यासाठी एक चांगली टोटल ती गरजेची होती आणि फेकून दिलं, पाठवून दिलं बॉलला बावडी लाईनच्या पलीकडे. 57 धावा फलकावरती जोडल्यात आणि 58 धावेचं टार्गेट अर्थातच साई बालाजी संघाच्या समोर मी कुडुसकर संघाने ठेवलंय आणि टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केलं जाईल हे आपल्याला अर्थातच दुसऱ्या सत्रामध्ये बघायचं आहे. 58चं टार्गेट. नक्कीच आपण पाहिलं तर मग अतुल पानवेने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 8 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर गणेश यांनी खूप चांगली बॅटिंग केली, तिथे देखील पाहिलं तर मग 19 धावा त्यांनी केल्या. त्यानंतर मुदत्सर पटेल सर्व अपेक्षा त्याच्याकडून होत्या, तिथे फक्त 90 धावा आल्या. वैभव आले, बाद झाले. त्यानंतर दिनेश यांनी थोडी का वेळा पण चांगली बॅटिंग केली, त्यानंतर त्याने 7 धावांचं योगदान दिलं. परंतु पंकज शेवटला आले, त्यांच्या बॅटमधून षटकार आला. ही आपण बॅटिंग लाईनअप पाहिली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना सुभाष पाटील 6 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. नरेश यांनी 18 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर पाहिलं तर नवनीत यांच्या षटकामधून 14 धावा आल्या. त्यानंतर संतोष आले, संतोषने गोलंदाजी चांगली केली सर, तिथे 6 धावा आल्या आणि 3 विकेट्स आल्या. इथे खरे तर आपल्याला थोडी का होईना पण कलाटणी मिळाली. आणि त्यानंतर संदेशने देखील पाहिलं तर मग एकंदरीत धावा खर्च केल्या त्या मात्र 12 आणि टोटल टीमची धावसंख्या पाहिली तर मग 57 आणि 58चं टार्गेट. जरूर आता टार्गेट चांगल्या पद्धतीने सेट केले कारण 58 धावा बनवणं सध्या जर पाहिलं तर खूप कठीण आहे या मॅचमध्ये कारण विकेट आणि डॉट बॉल कुठेतरी जास्त प्रमाणात या मॅचमध्ये आले तर मॅच बनू शकते. परंतु क्रिकेट आहे, भविष्यवाणी आणि कुठलंही क्रिकेट आपण बाकीत करू शकत नाही आहेत आणि त्याचमुळे या मॅचचं चित्र कुठल्या पक्षाच्या बाजूने जाईल, कुठल्या संघाच्या विपक्षामध्ये ही मॅच जाणार हे आपल्याला बघायचं आहे. 30 चेंडू 58 धावीची गरज या मॅचमध्ये. तुर्तास घेऊया हलकाचा छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. भूमिक स्पोर्ट व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित BS 40+ बिग बॅश फायनलचा थरार. या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम महामुकाबला मैदानाच्या आतमध्ये. कोण वाजत गाजत पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलणार याकडे लक्ष आहे. 58चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं ज्यांनी या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य केलं, ज्यांनी वस्तुरूपी सहकार्य केलं, सर्वांना मनापासून धन्यवाद. ज्यांनी मॅन ऑफ द मॅच दिल्या,
ज्यांनी सायकलीज दिल्या, ज्यांनी ट्रॉफीज दिल्या, ज्यांनी कोणी केक पेस्ट्री दिली, कोणी स्वीट बॉक्स दिल्या, तर प्रत्येकाचे योगदान लाख मोलाचं आहे. त्या सर्वांना मनापासून धन्यवाद, कारण आपण होतात म्हणून ही स्पर्धा संपन्न झाली. सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय श्रावण ठाकरेजी यांच्या मागे जेही उभे राहिले त्यांना देखील धन्यवाद, कारण या ग्रामीण भागातली पहिली डे नाईट आपण स्पर्धा पाहतोय आणि ती देखील यशस्वीरित्या संपन्न होताना पाहिली आहे. आणि मगाशी देखील अनाउन्समेंट केली सर की यावर्षी सायकल असेल तर पुढच्या वर्षी बायसिकल असेल, म्हणजेच काय त्या ठिकाणी मोटरसायकल तुम्हाला दिली जाईल. नक्कीच. आणि ज्या वर्षी जर पाहिलं तर पुढल्या वर्षी आणखी मोठी स्पर्धा आपल्याला डेफिनेटली बघायला मिळणार, कारण मॅन ऑफ दी सिरीजसाठी बाईक आणि त्याच्यानंतर सर पाहिलं तर ऑल इंडिया ओपन गट देखील आपण बघू शकतात, कारण इंडियामधील मोठे सितारे तारे या स्पर्धेमध्ये आणि या मैदानावरती पुढल्या वर्षी डेफिनेटली झळकणार. आणि ही तर खासियत आहे अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते यांच्या माध्यमातून पाहू शकतात ही घोषणा. चेक. तर डॉक्टर दत्ता सदगीर सर यांच्या वतीने विशेष पारितोषिक आलेलं आहे. प्रकाशजी शेटे उर्फ शेटे तात्या याने जर पहिलं षटक टाकलं तर दत्ता सदगीर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 58 धावेचं टार्गेट सेट केलंय. एकंदरीत 30 चेंडूचा खेळ तिकडे शिल्लक असेल आणि या 30 चेंडूंमध्ये 58 धाबा कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील आपल्याला बघायचं. एका बाजूने मी कुडूसकर संघ जो बॅटिंग करत असताना 57 जोडल्या 58 धावेचं टार्गेट सेट केलंय. आता साई बालाजी संघ बॅटिंग ट्रॅकवरती कशा पद्धतीची बॅटिंग करणार हे आपल्याला या सत्रामध्ये अर्थातच दुसऱ्या इनिंगमध्ये बघायचं आहे. नक्कीच आपण पाहू शकाल टॉस बॉक्स मध्ये आपण लक्ष्मी घरघंटी, माऊली कलेक्शन, प्रगती सुपर मार्केट, त्यानंतर आपण भूषणजी घोडविंदे यांचा देखील छायाचित्रे पाहू शकाल. या सर्वांनी खरं तर BS40+ बिग बॅश लीगसाठी खूप सारी सहकार्य केलं. सर्वांना मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. मारुती दादा पाटील देखील या सामन्याचा खूप चांगल्या पद्धतीने आनंद घेतात, परंतु त्यांना विनंती असेल आपला सर्व मित्रवर्य या व्यासपीठावरती आपण देखील व्यासपीठावरती जा, ही आमची इच्छा आहे. चला ओपनिंग पॅरस मधील बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण एंटर करायचे. विनंती असेल संघाला. साई बालाजी संघाचे 2 आघाडीचे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे विनंती आहे. चला अधिकचा वेळ घेऊ नका, बी फास्ट घाई करा, कारण यानंतर एक फायनलचा सामना शिल्लक आहे आणि बरोबर 3:28 झालेले आहेत. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर यानंतर एक सामना शिल्लक देखील आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला बक्षीस वितरण देखील संपन्न करायचं आहे. आणि आमच्या श्रावण भाऊ गेले 5 दिवस झोपलेले नाही आहेत, तर विनंती असेल टीमला की 1 तास तरी असताना झोपू द्या, त्यामुळे आपण घाई करा. वेलकम बॅक. नमस्कार क्रिकेटच्या वेड्या चाहत्यांनो, आपलं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळतोय. 58 धावेचं टार्गेट सेट केलं आणि ते टार्गेट कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल हे आपल्याला इथनं बघायचं आहे. मोठा प्रश्नचिन्ह आहे, कोण असेल 40+ बिग बॅश लीग मधील अंतिमचा संघ. मेगा फायनलची मॅच आपण पाहतात आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर साई बालाजी संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या वतीनं कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल. पहिल्या षटकामध्ये ऑन बॉलिंग मार्कवरती गणेश दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूने ओपनिंग पॅरसमध्ये आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. सुभाष आणि सचिन दाखल झालेत. पहिलाच बॉल समोरच्या बाजूने वरती बॉल रेड खेळायचा होता. बॉल लॉगॉन मध्ये वेगाने चालला आणि त्याच्यानंतर बॉलला रिटर्न केला. एक सिंगल धाव फलकावरती वेगाने कंप्लीट झाली आहे. इथे अंपायरच्या माध्यमातून बीमरचा सिग्नल दिला गेला
आणि त्याचमुळे पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा धावा खर्च करतात गोलंदाज. बिमरच्या माध्यमातून एक सिंगल धाव सुभाष या खेळाडूच्या माध्यमातून कंप्लीट झाले. गणेश बॉलिंग ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला आणि त्याच्यावरती जिम्मेदारी आहे. आता इकडे फ्री हिटचे सिग्नल देखील पंचाच्या माध्यमातून जारी केले त्या मॅचमध्ये. पुन्हा बॉलर तयार. ओ पायात होता, पाठवून दिलाय बावडी लाईनच्या पलीकडे. बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लाईक सीमा पार. इथे आलाय सचिनच्या बॅटमधनं धमाकेदार क्वालिटी. चौकार 4. नक्कीच अगदी पाहिलं तर फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक केला, अगदी प्रॉपर टायमिंग शॉट पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवला गेला. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एकंदरीत 6 धावा. या धावफलकावरती आपण पाहतोय फ्रीडची संधी होती आणि त्या संधीचा योग्य असा फायदा उचलत असताना बॅटर सुभाष सचिन यांच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिलाच बॉल भीमर हाताला गेला आणि त्याच्यानंतर खरपूस समाचार घेतला. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि स्कोरबोर्डला आता 6 धावा जोडल्यात. तयार. व पुन्हा एकदा आउटसाइड डी लेग स्टंप टाकण्याचा प्रयत्न, दाद मागली जाते आणि स्वीकारली देखील गेली आहे. अंपायर सिग्नल, इट इज वाईट. यावेळेला लेग स्टंपला मिस करणारा हा बॉल पाहायला मिळाला. डाव्या स्टीच्या बाहेर चेंडू ठेवला गेला आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा येतो. 1च्या साहाय्याने टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती पाहायला मिळेल. अगदी पाहतोय आपण फायनलचा सामना आहे, ग्रँड फिनाले आणि इथून मात्र तुम्हाला ती कष्ट घ्यावे लागतील, ती मेहनत घ्यावी लागेल. अभि नाही तो कभी नाही, कारण तुम्ही ज्या वेळेला फायनलची मॅच खेळताय त्यावेळेला मात्र तुम्हाला ते सर्व काही कष्ट घ्यावे लागत असतात. नेक्स्ट बॉल. ओ फुलर लाईनचा बॉल एक्झिक्यूट करू शकले नाही स्ट्रोकला आणि त्यानंतर मात्र एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. एकंदरीत आपण पाहू शकाल 7 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 चेंडू 8 धावा स्कोरबोर्डला बनल्या गेल्यात. ज्या पद्धतीची धावसंख्या बनायला पाहिजे होती आणि तेच इंटेन्शन सध्या धावा बनवल्यात. ओ इथे आडबा बाटणे खेळण्याचा मनसुबा होता, बाटची यश लागली आहे. आउटर एज होती आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला बॉल देखील सांगतोय. नो स्टॉप, निघून गेलाय सरळ सीमा पार. येतोय नशिबाचा चौकार. नशिबाची साथ मिळाली असंच म्हणावं लागेल सर, कारण टॉपेज होता, फटका फसला होता. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिलं तर मग सीमारेषा गाठली आहे. या 4 धावा खूप महत्वाच्या होत्या, त्या नशिबाच्या होत्या असंच म्हणावं लागेल. आणि या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर मग धावफलकावरती 12. नक्कीच मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता जरूर तिकडे आणि असं म्हटलं जातं ना की नशीब पण त्यांचं साथ देतं, जे बहादुरी दाखवतात आणि तेच इथे बघायला मिळालं. पुन्हा एकदा बॅटच्या खालच्या कडेला चेंडू लागलाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर शॉट फाईन लेगच्या रिझर्व्ह मध्ये निघून जात असताना एक सिंगल देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, कारण तुमच्याकडे ज्या वेळेला बॅटमधून चौकार षटकार येतात त्यावेळेला मात्र तुमचं स्ट्राईक रोटेट होणं तितकंच गरजेचं होतं आणि त्यानंतर इथे सिंगल आली आहे आणि सिंगलच्या मदतीने विचार केला तर मग धावा धावफलकावरती 13 आहेत. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. फुलर लेनचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर ऑनसाइडला ड्राईव्ह करत असताना पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळालं आणि क्षणामध्ये त्या ठिकाणी फायदा उचलला जाईल 2 धावांकरिता. 2 जोडल्यात. 15 धावा फलकावरती आपण बघू शकतात आणि ज्या गतीने धावा बनवायच्या होत्या ना त्या गतीने धावा देखील बनल्या गेल्यात, कारण 58 धावेचं टार्गेट सेट केलं होतं आणि तिकडे आता इकडे स्कोरबोर्डला 15 धावा बनल्यात. अंतिमचा चेंडू आहे पहिल्या P1च्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गणेश. व अंतिम बॉल सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. जबरदस्त बॅटच्या रडारपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे सरळ निघून गेला. डॉट बॉलचा वापर गणेश करतोय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय. धावसंख्या 15 वरती 0. सुरुवात दमदार आहे, सुरुवात चांगली आहे. पहिलं षटक मात्र बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय या ठिकाणी साई बालाजी या टीमच्या नावावरती राहिल्या. अगदी पाहिलं तर मग 15 धावा तिथे आल्यात. 58चा टार्गेट आहे आणि त्याच्या उत्तरदामध्ये पाहिलं तर मग चांगली सुरुवात केली आहे टीम साई बालाजी संघाने. आता समीकरण इक्वेशन इथनं थोडंसं बदललं गेलंय. 24 चेंडू आणि 43 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. दोन्ही बॅटर जर पाहिले तर खूप चांगल्या पद्धतीचं प्रचलित क्रिकेट खेळतात. चर्चा दोन्ही खेळाडूंची खूप चांगल्या पद्धतीची आहे. एका बाजूने सुभाष आणि दुसऱ्या बाजूने सचिन. या खेळाडूंवरती जबाबदारी, जिम्मेदारी साई बालाजी संघाच्या वतीने सोपवली आहे. दुसऱ्या बाजूने मी कुडूसकर संघ रनचेसमध्ये जर पाहिलं तर थांबवण्याचा प्रयत्न करतील का, हा देखील मोठा प्रश्नचिन्ह या मॅचमध्ये उभा राहिला आहे.
24 चेंडू 43 धावांची गरज असताना या धाबा डिफेन्स कराव्या लागतील आणि डिफेन्सिव्ह खेळ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवावा लागेल या मॅचमध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल स्विंग करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेलची संधी आहे. ओ माय गॉड, ही कॅच होती का मॅच होती येणारा काळ सांगेल, कारण सुभाष पाटीलचा झेल त्या ठिकाणी सुटलाय. ही कॅच नव्हती, ही मॅच होती असं सांगावं लागेल. नक्कीच कॅचेस विंदर्स मॅचेस असं सातत्याने म्हटले जाते. थोडे पुढे गेले आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॉल थोडा पाठी पडला आणि त्याच कारणामुळे झेल ड्रॉप झालाय. कॅच कंप्लीट करणं खूप गरजेची गोष्ट होती या मॅचमध्ये. आता इकडे 2 धाबा देखील एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि त्याच्यानंतर स्कोरबोर्डला देखील धाबा पाडल्यात. चांगल्या पद्धतीचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकतात काय घटित झालं मागील बॉलवरती. तिथे थोडे पुढे गेले होते आणि त्याच्यानंतर डोक्यावरती हात देखील दिलाय. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यामध्ये काही अर्थ नसतोय. यावेळेला समोर खेळत लॉंग ऑफ खाली आहे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्लास दाखवला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच दमदार पाहायला मिळालं. अंतिम क्षणाला बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेला आणि त्यानंतर सुभाष पाटील 2 धाबा घेत असताना संधू काही एंड मुवमेंटला वाटलं की बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघून जाईल का हे बघू शकतात. आणि चिताच्या चपलाने अगदी झेप घेतली बॉल पर्यंत आणि काय स्टॉप केलं पहा. तिथे बॉल पडल्यानंतर असं वाटलं की हा चौकार आलाय, परंतु एक उंच उडी आणि त्याच्यानंतर बॉलला आतमध्ये टाकलंय आणि आपल्या संघासाठी 2 धाबा सेव्ह केल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 19 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. अतुल हा खेळाडू ऑन बॉलिंग मार्क वरती सध्या गोलंदाजी करतो. 19 धाबा जोडल्यात आणि दुसऱ्या बाजूने दुहेरी धाबा घेतल्या जातात. पुन्हा एकदा आडबा पाटणं, हा फटका पॉवरफुल आहे आणि त्याचमुळे बॉलला देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलं जात आहे. सक्सेसफुल सिक्सर. नक्कीच सुभाष पाटील यांची बॅटिंग पाहिल्यानंतर असं वाटतं की हा 40+ आहे की 45+ आहे. हा एक प्रश्नचिन्ह होतोय. ज्या पद्धतीनं तो बॅटिंग करतोय ना, तर मग असं वाटायला लागलंय की नवदीत खेळाडून लाजवेल अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. चांगली बॅटिंग, चांगला फटका देखील बघायला मिळतो आणि नितांत गरज होती का या फटक्याची हा देखील प्रश्नचिन्ह होता, परंतु तिकडे बॅटर सांगतात की आमच्या संघासाठी खूप गरज होती आणि फेकलाय, ठोकलाय कडक सिक्सर. 25 धाबा स्कोरबोर्डला बनल्यात. आता इकडे विकेट किंवा डॉट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका फोर्सफुली होता, परंतु तिथे देखील कॅच ऑफ झाली आहे. सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अतुलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी झाली आहे, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ त्याला मिळत नाही या मॅच मध्ये आणि त्याच कारणामुळे जर पाहिलं तर संघ कुठेतरी मी कुडूसकर संघ बॅकफुटला येत असताना आपण बघू शकता त्या मॅच मध्ये. अगदी पाहिलं तरी या अगोदरच्या मॅचेस मध्ये देखील पाहिलं तर मग सुभाष पाटीलला जीवनदान मिळाले होते. सुभाष पाटील आज या मैदानाच्या आतमध्ये नशीब घेऊन आलाय. असं म्हटलं जातं की ज्याचे घराचे वासे फिरले की ते घर देखील मात्र बदललं जातं. इथे मात्र तेच पाहायला मिळतंय कुडूसकरांच्या विरोधात, कारण संधी निर्माण करतायत गोलंदाज, मात्र संधीचं सोनं केलं जात नाही. हो, इथे आडबा पाटणं लॉक करायचा प्रयत्न होता जरूर, परंतु तेवढंच कनेक्शन प्रॉपरली बनलं नाहीये आणि त्याच कारणामुळे एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपाने अंपायर सांगतात इथे कंप्लीट झाली आहे आणि सिंगल धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती 27च्या घरामध्ये सोडल्या गेल्यात. आता इकडे 1.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 27 धाबा जोडल्यात. 58 धावेचं टार्गेट आहे. ज्या पद्धतीने आणि ज्या गतीने धाबा बनवायच्या होत्या साई बालाजी संघाच्या धाबा बनल्यात या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल, ओहो फुल टॉस होता. यावेळेला मात्र मिस करलेल स्टम्पला, परंतु 1 धाव इथे मात्र मिळेल, कारण ज्याही वेळेला सुभाष पाटीलला जीवनदान मिळालं ना तिथे त्यांनी मॅच विनिंग पारी खेळली आहे. त्यामुळे सुभाष पाटीलची विकेट खूप महत्वाच्या होत्या आणि तिथे मात्र आयुष्यमान भावाचे आशीर्वाद देखील त्याला दिले गेले. नक्कीच नशिबाची गोली आजच्या दिवसामध्ये खाऊन आलाय की काय असंच म्हणावं लागेल, कारण 8 चेंडू आणि 18चं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी दिलंय आणि स्कोरबोर्डला 28 धाबा बनल्यात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाला. आता इथे इक्विशन आपण सांगतोय, अर्थातच 18 चेंडू आणि तिथे जर पाहिलं तर गरज राहिली आहे मॅचची. स्कोरबोर्डला दाखवले जात आहेत 30 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. आता प्रतिषेधक जर पाहिलं तर 10.00च्या रिक्वायर्ड रन रेटने तुम्हाला धाबा बनवाव्या लागतील. जरूर, कारण अजून देखील सामना संपलेला नाहीये टीम साई बाळाजी संघाचा मी कुडूसकर संघासाठी, कारण इथून जर एखादा विकेट आला तर मात्र तो दबाव निर्माण होईल, कारण अजून देखील पाहिलं तर मग रिक्वायर्ड रन रेट 10ची गरज आहे आणि एखादा विकेट आला मग तो रन रेट कदाचित वाढू शकेल, परंतु त्याकरिता विकेट टेकर गोलंदाज आणणं गरजेचं आहे आणि तो आणला गेलाय मुदस्सर पटेलच्या रूपामध्ये. नक्कीच डॉट बॉल विकेट या मॅच मध्ये इम्पॅक्ट करणार आणि हे क्रिकेट घडेल का
आपण सांगतोय परंतु घडवणं गोलंदाजीच्या हातामध्ये आहे. आधी तुम्ही काय केलं, आधी तुमच्या नावावरती काय आहे हे तुम्हाला प्रत्यक्षात इथे करून दाखवावं लागेल या मॅचमध्ये. आणि तो दमखम ठेवणारा खेळाडू मुदस्सर पडेल. हो, इथे पहिलाच बॉल समोर खेळण्याचा मनसुबा होता. आता काऊ कॉर्नरच्या रिझर्व्हमध्ये बॉलला स्टॉप केले, बॉल रिटर्न केला दुसऱ्या धावेसाठी. भन्नाट वेगाने आले आहेत आणि 2 धावा कंप्लीट पहिल्याच बॉलवरती. नक्कीच इथून मागे काय घडलंय हे न पाहता इथून पुढे काय करायचं हे ध्येय ठेवावं लागेल. टीम मी कुडुसकर या संघाला या सामन्यामध्ये विजय प्राप्त करायचा असेल तर मग मुदस्सर पटेलला तो बॉल टाकावा लागेल ज्या बॉलवरती विकेट मिळेल. आणि जर विकेट आली तरच साई बालाजी संघ इथून बॅकफुटवरती येईल. नक्कीच आयुष्यात तुम्ही किती पावसाले पाहिले त्या गोष्टीला महत्व नाही, परंतु तुम्ही त्या पावसात किती चिखल तुडवलाय आणि त्यातून कशी वाट काढली आहे या गोष्टीला खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती महत्व दिले जाते. हो, इथे देखील चांगल्या पद्धतीची वाट काढली आहे. जबरदस्त बॉल सरळ रेषेत निघून गेलाय. येतोय धमाकेदार डॉट बॉल. कदाचित हे षटक टर्निंग पॉइंट ठरेल आणि मुदस्सर पटेलकडे ती क्षमता, ती गुणवत्ता की तो या सामन्याला कलाटणी देऊ शकतो, ती क्वालिटी गोलंदाजी मुदस्सर पटेल नक्कीच करेल. पहिलाच बॉल त्याच्यावरती 2 धावा, त्याच्यानंतर एक डॉट बॉल इथे मुदस्सर पटेलच्या माध्यमातून कंप्लीट झालाय. पुन्हा आउटसाइड डी ऑफ स्टंप ठेवला होता बॉल आणि त्याच्यावरती केला प्रहार. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये झालेली चूक. आणि घ्या आता इकडे बॅटरने भागवली 2 धावेची भूक. केल्या धावा 2 कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने स्कोरबोर्डला 32 धावा जोडल्यात. आता इकडे सिंगल डबलने धावा होऊ शकतात आणि तीच रणनीती सध्या बॅटर सुभाष आणि सचिन आजमवतात या मॅचमध्ये. नक्कीच गोलंदाजी चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाची साथ जर मिळाली नाही तर मग तुम्हाला पराभवाच्या सामोरे जावं लागेल. मुदस्सर पटेल चांगली गोलंदाजी करतात, एक धाव रोखण्यासाठी ते प्रयत्न करतात तर मग त्यांना साथ देणं तितकंच गरजेचं आहे. ओर द विकेटने ओ यावेळेला मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं बॉल. एक धाव तर मात्र मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, धोका आहे परंतु पुन्हा एकदा खराब फेकी पाहायला मिळेल. स्वतः मुदस्सर इथे नाराज झालाय, स्वतः निराश झालाय, त्याला ठाऊक आहे इथे काय घडलं एक्झॅक्ट पाहावं लागेल. मुदस्सर पटेल स्वतःवरती निराश आहे, नाराज आहे आणि का नाही होणार ज्या पद्धतीने सर क्षेत्ररक्षण सुरू आहे. नक्कीच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर शिवांच्या आकांताने प्रयत्न देखील करतात परंतु त्यांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. परंतु मॅच अजूनही इथनं स्टॉप झाली नाहीये, मॅच बनू शकते आहे आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाची पराकाष्ठा या मॅचमध्ये करावे लागेल. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होत असताना 34 धावा स्कोरबोर्डला सोडल्यात आणि इकडे जर पाहिलं तर विकेटलेस प्रत्येक गोलंदाज राहिला आहे आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. विकेट न गमवता सेफ क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतात या मॅचमध्ये. नक्कीच सर, एका कोणामुळे सामना जिंकत नसतो, तुमचे 11 खेळाडू कसे खेळतात ना त्यावरती तुमचा सामना जिंकतो. आणि मुदस्सर तेच सांगतोय, मला तुमच्या साथ हवी आहे, मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. मी चांगला खेळ करतोय तर मग तुमचं देखील तितकंच गरज आहे. इथे मात्र पाहिलं तर डॉट बॉलची सांगतोय. मुदस्सर त्याच्यामुळेच नाराज झालाय. ज्या वेळेला आपण मैदानामध्ये 11 जण उतरतो ना तर मग ते 11 जणांचं श्रेय असणं गरजेचं आहे. कुणा एकामुळे सामना जिंकत नसतो. त्या 11ची मेहनत, त्या 11ची जिद्द, त्या 11ची चिकाटी आणि 11 जणांचं स्वप्न घेऊन तुम्हाला चालायचं आहे तर तुमचा संघच विजयी होत असतो. एकीच बल दाखवावा लागेल मॅचमध्ये आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल. इक्वेशन 13 चेंडू आणि त्याच्यानंतर 24 धावेची गरज इथनं देखील राहिली आहे. आता या बॉलवरती चांगल्या पद्धतीचा फटका आला तर मॅच साई बालाजी संघाकडे झुकू शकते आहे. परंतु इथनं एखादा डॉट बॉल आला तर प्रति बॉल आता 2ची सरासरी देखील मेंटेन करावी लागेल पुढच्या 2 ओव्हरमध्ये. परंतु इथे देखील चूक झाली अंतिमच्या बॉलवरती. आउटसाइड दी ऑफ स्टिक फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेर येतोय व्हाईट बॉल. वाईट बॉल. खरं तर इथून मात्र शरीरापासून चेंडू दूर ठेवला गेला होता. धावसंख्या आपण पाहिली तर मग 35 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 35 धावा धावफलकावरती आहेत. एक बॉल खूप महत्वाचा ठरलाय या मॅच मध्ये कारण आपण मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनाले पाहतोय, मेगा फायनलचा सामना पाहतोय. समोर खेळलेत, लॉंग ऑफ आहे. एक धाव तर इथे मात्र जरूर मिळेल. एका धावेच्या साह्यानं टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल. 36 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. इथून षटक क्रमांक 3चा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती मॅच ऑन आहे. मॅच संपलेली नाहीये कारण इथून 12 मध्ये काढायचे आहेत 22. 12 चेंडू 22 धावेची गरज आहे. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होत नाहीये. कारण म्हटलं जातं ना की जोपर्यंत चिन्नीचा गाव घेत नाहीये दगड सुद्धा देव होत नाहीये. आता इकडे प्रयत्न करावे लागतील.
मॅचमध्ये जर पाहिलं तर मेहनत, चिकाटी, जिद्द सर्व काही गोष्टी एकत्र करून तुम्हाला खेळ दाखवावा लागेल. कारण 12 चेंडू आणि 22 धावेची गरज, अर्थातच प्रतिषेधक 11.00च्या ॲव्हरेजने सध्या जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना धावा साई बालाजी संघाला बनवाव्या लागतील. आणि ही कठीण गोष्ट आहे की सोपी हे आपण पुढच्या 2 षटकांमध्ये बघणारच आहोत. नक्कीच समान संधी आहे दोन्ही टीम्सला. 12 मध्ये काढायच्यात 22. प्रति षटकामागे पाहिलं तर 11ची सरासरी आहे. 11ची सरासरी गाठायची असेल तर मग चांगला खेळ बॅटिंग करणाऱ्या टीमला दाखवावा लागेल. आणि या 22 जर रोखायच्या असतील तर मग टीम मी कुडूसकर संघाला एक आगळी वेगळी रणनीती आखावी लागेल. जी रणनीती महाभारतामध्ये आखली गेली होती ती मात्र पांडवांच्या माध्यमातून, आणि कौरवांचा त्या ठिकाणी पराभव केला. 5 पांडव 100 जणांचा पराभव हे देखील विसरून चालणार नाहीये. परंतु 5 पांडवांच्या मागे हातभार कोणाचा होता तर श्रीकृष्णाचा. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करता आणि कसे वागता हे महत्वाचं नाही, परंतु तुमच्या मागे कोणता गुरु आहे ते महत्वाचं आहे. तुमचा गुरु चांगला असेल ना तर मग तुम्हाला पराभव कोणी रोखणार नाही. नक्कीच सोचून आणि समजून खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 12 चेंडू 22 धावेची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. साई बालाजी आणि दुसऱ्या बाजूने मी कुडूसकर संघ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला क्रिकेटचा खेळ, सुरस रंग, ट्विस्ट सर्व काही गोष्टी या मॅचमध्ये आपल्याला बघायला मिळतात. 36 धाबा स्कोरबोर्डला जोडल्यात. 22ची गरज अजूनही आहे. 12 चेंडू 22 धाबा त्या बनवायच्या आहेत. आणि ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या नवीन गोलंदाजी मार्कवरनं अगदी आपण बघू शकतात दिनेश पाटील ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झालाय. षटक क्रमांक 4 घेऊन येतोय. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय, पाठवलाय डीप मध्ये, गॅप मधून बॉल चाललाय, परंतु तिकडे खेळाडू पोचले जरूर, बॉलला पाठवतायत रिटर्न. आणि त्यानंतर 2 धावा स्कोरबोर्डला जॉईन होत आहेत. आणि 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डला 38. नक्कीच एक धाव इथं आता मात्र हिऱ्या मोत्याची झाली आहे. थेंबे थेंबे तळे साचे. एक धाव हृदयाला स्पर्श करते. एक धाव हृदयाची ठोके वाढवते दोन्ही टीम्स करिता. दोन्ही टीमचे पाठीराखे जे बसलेले होते ते आता उभे राहिलेत, कारण सामना त्या मोमेंट मध्ये आहे. आता चेंडू 11 आहेत आणि 20ची गरज आहे. व्हॉट अ मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 11 चेंडू 20 धावेची गरज. पुन्हा गोलंदाज तयार. दिनेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही बॉल ऑन साईडला वळवलाय जरूर तिकडे. आता रिटर्न फेकी अचूकरित्या झाली, परंतु तिथे देखील क्लोज एन्काउंटर होण्याची शक्यता होती, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्यात. प्रत्येक धाव लाख मोलाचीच आहे आणि त्याचमुळे तुम्हाला इकडे चपलाई दाखवावी लागेल मॅच मध्ये. दबाव यालाच तर म्हणतात दबाव. तुम्ही फायनलची मॅच खेळताय, दबाव तर नक्कीच असणार आहे. इथे रनआउटची संधी होती, ती संधी गमावली आहे. 10 चेंडू 18 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोणाच्या वाटेला विजय जाईल आणि कोणाच्या वाटेला पराजय येईल. फायनलचा विजेता कोण ठरेल आणि उपविजेता कोण ठरेल, कारण 365 दिवस ही स्पर्धा स्मरणात ठेवली जाईल, आठवणीत ठेवली जाईल. श्रावण ठाकरे यांनी केलेली मेहनत, यांनी केलेली संपूर्ण मेहनत आज आपल्या भेटीला आली आणि तो शेवट गोड कोण करणार याकडे लक्ष आहे. टीम बी कुडूसकर की साई बाळाजी. नक्कीच म्हटलं जातं ना की 100 साल जिंदा रहने के लिए 100 साल की उम्र जरूरी नहीं है. एक दिन में ऐसा काम करो की दुनिया तुम्हें 100 साल याद रखेगी. आणि तोच कारनामा करून दाखवलाय. सध्या गोलंदाजी मार्कवरनं बॅटची एज घेत असताना सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये आहे. विकेट क्रमांक 1 पहिला झटका खेळाडू बाद. आता मात्र पाहिलं तर मग 9 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना ऑन आहे. मॅच संपली नाहीये, मॅच मात्र अजून देखील जिवंत आहे दोन्ही टीम्स करिता. दोन्ही संघ सांगतायत इथे आम्ही पराभव पत्करण्यासाठी आलेलो नाहीये, तर आम्ही ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलो आहे. कारण या विभागातली, या परिसरातली सर्वोत्तम स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा जिंकण्याकरता आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे आणि हे सिद्ध करण्याकरिता हे 2 लढाऊ संघ आमने सामने लढाई करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 9 चेंडू 18 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. 40 धावा स्कोरबोर्डला बनल्या जरूर या मॅच मध्ये. मी कुडूसकर संघ गोलंदाजी करत असताना पाहू शकतात की आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व गाजवतोय दिनेश. पहिल्या बॉलवरती 2 धावा देन पुन्हा 2 धावा आणि त्याच्यानंतर विकेट मिळवून दिली आहे. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर 17 चेंडू 29 धावा सुभाषने ठोकल्या होत्या, त्याला आता इकडे बाद केलं. आता इकडे या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट ठरणार काही विकेट हे देखील बघायचं आहे. कारण 9 चेंडू 18ची गरज आहे. चला वेळ वाचवायचा आहे, अजून एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. घड्याळामध्ये जर पाहिलं तर 3
वाजून 50 मिनिटं झाले आहेत मित्रांनो. या मॅचमध्ये थोडासा स्पीडअप आपण करायचा आहे, विनंती असेल, वेळ वाचवायचा आहे. नवनीत आले तर नवीन फलंदाज, ना नावासाठी ना पैशासाठी, आम्ही खेळतोय आमच्या संघ मालकांसाठी. ज्यांनी हा संघ खरेदी केला त्या संघ मालकांना देखील मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. आपण संघ खरेदी केलात म्हणून ही लीग होती. पुढचा बॉल समोर खेळलेत, लॉंग ऑफ आहे अलॉंग दी कार्पेट न क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. सिंगल मिळेल. आता मात्र इथून चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये धावा काढायच्या त्या 17. रफ अँड टफ सामना अगदी टॉप गिअर मध्ये पोहोचलाय. जो सामना अगदी पाहिलं तर जनरल वॉर्ड मध्ये होता तो ICU वॉर्ड मध्ये पोहोचलाय. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना मेहनत के कोई मोहताज नहीं होता. जब तक ना पडे आतोड के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच पाठवतोय, मात्र चमकतो तोच जो घनाचे गाव सोसण्याची ताकद आणि हिंमत ही आपल्यामध्ये ठेवतोय. आता कुठला संघ असेल जो घनाचे गाव सोसेल आणि या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये आपल्या संघाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवरती कोरणार. 8 चेंडू आणि 17 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. जबरदस्त मॅच, विध्वंसक मॅच, अफलातून मॅच. बॉल तयार, यामुळे समोरच्या बाजूने उडवलाय, उंची जास्त गाठली, लांबी कमी, जाऊन डी बॉल कॅच कंप्लीट. पहा इथे या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट वरती विकेट आले आणि त्याच्यानंतर इम्पॅक्ट टाकलाय विकेटने. आणखी एक धक्का बसतोय, खेळाडू आउट. आणि की असं वाटलं होतं की टीम साई बाळाजी संघ या मॅच मध्ये कुठेतरी शिरकाव करतोय आणि मुदतसर पटेल जिथे आले ना तो टर्निंग पॉइंट ठरलाय खरं तर. कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगली सुरुवात, तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या रोखली, मुदतसरने विकेट मिळवली आणि त्यानंतर या सामन्याला वेगळी कलाटणी मिळाली. आणि आता या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं ना तर मग दिनेश पाटील खूप चांगली गोलंदाजी करत असताना सांगतायत की सामना संपलेला नाहीये, अजून देखील मॅच साई बालाजी साठी जिवंत आहे. मी म्हणेन की शुभाची विकेट होती या मॅचमध्ये खूप इम्पॅक्ट टाकतीये, कारण ज्याच्या माध्यमातून जवळ 27 धावा बनवल्या होत्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या मॅचमध्ये आता इकडे भरपूर सारी मजा आली आहे. कारण जिथे मॅच कुठेतरी इझी होती ती मॅच आता कठीण बनत असताना जर पाहिलं तर साई बालाजी संघासाठी 7 असताना आपण बघू शकता 7 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवरती धाव कशी येऊ कुठून येऊ, परंतु या मॅचमध्ये धावा येणं ते मुख्य भूमिका असेल साई बालाजी संघासाठी. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे जर मोठा फटका आला तर मग सामन्याला कलाटणी मिळेल. ज्योती यावेळेला यष्टीरक्षक गॅदर करू शकले नाहीये. संदेश आलेत बॅटिंग करण्याकरिता, सिंगल मिळवली आहे त्यांनी. आता 6 बॉल आणि 16ची गरज आहे. संदेश आहेत जे वेडेगाव गावचे खेळाडू आहेत, परंतु इथून मात्र त्यांना तो कारनामा करावा लागेल जिथे 6 बॉल आणि 16ची गरज आहे. नक्कीच मॅच रोमांचक मूडमध्ये आली आहे. 6 चेंडू 16 धावा होऊ देखील शकतात, परंतु ज्या पद्धतीची गोलंदाजी मागील 2 षटकांमध्ये झाली आहे जबरदस्त खेळ. परंतु दोन्ही संघासाठी एक नक्कीच सांगेन की परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीये. आकाशात जो तारा चमकतो ना तो कधी काळी जमिनीवरती पडताना तुम्ही दिसलाय का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात, परंतु त्याच नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिलाय का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्या जिद्दीनं, त्या सामर्थ्यानं आणि त्याच प्रयत्नानं सर्व रणसंग्राम आपल्याला जिंकायचा आहे आणि आपल्या संघासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. इकडे 6 चेंडू 16 धावेची गरज. या मॅचमध्ये कोण जिंकणार कोण हरणार? एका बाजूने मी कुडुसकर आणि दुसऱ्या बाजूने साई बाळाजी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. त्या अगोदर एक सूचना आम्ही दोन्ही टीम्सला पोहोचवतोय. कोणताही संघ जर विजयी झाला तर त्यांनी स्टंप उपटू नका, कारण यानंतर एक फायनलचा सामना शिल्लक आहे. पंचांनी देखील याची दक्षता घ्या. लगेचच इथून पुढे दुसरा सामना चालू होईल. एकाच गावातील 2 संघ असतील. गावाचा विजय असेल NR बोरपाडा आणि BS NR बोरपाडा, या 2 संघादरम्यान सामना होईल. परंतु विनंती असेल चालू असलेल्या सामन्यातील दोन्ही संघांच्या खेळाडूंना की आपण मैदानात कोणी जाऊ नका. लगेचच पुढच्या मॅचला सुरुवात होईल जो फायनलचा सामना खेळवला जाईल. 6 चेंडू 16 धावेची गरज या मॅच मध्ये राहिली आहे. क्लोज मॅच चालली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती एखादा मोठा बिग स्ट्रोक आला ना तर साई बालाजी संघ या मॅच मध्ये स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊ शकतोय, परंतु इथनं पहिल्या 2 चेंडूवरती डॉट बॉल मी कुडुसकर संघाच्या वतीनं लावले गेले फलकावरती, तर मॅच डेफिनेटली मी कुडुसकर संघाच्या वतीनं झुकत असताना आपण बघू शकतात. पहिला बॉल तयार. पहिलाच दिला होता लो फुल टॉस, आउट साइड डी ऑफ स्टिक टाकलाय आणि फर्स्ट व्हाईट लाईनच्या अगदी जवळ बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. इकडे करतायत गोलंदाज
रुक्षात डॉट बॉलचा वापर. स्वतः संघ मालक देखील आहेत रुखसात आणि त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी या स्पर्धेमध्ये त्यांची देखील राहिली आहे. पहिला बॉल इथून मात्र डॉट आला, आता मात्र 5 मध्ये काढायच्या 16. अभि नाही तो कभी नाही. अटॅकिंग इथून मात्र करावं लागेल, आक्रमकतेचं क्रिकेट खेळावं लागेल. पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल, परंतु सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये मी कुडुसकर टीमला. जे करायचंय ना तर मग चौकार आणि षटकारामध्येच करावं लागेल. भाषा बोलावी लागेल त्या चौकार षटकारांची. नक्कीच नितांत गरज आहे. मोठे फटके जी मॅच कुठेतरी सिंगल डबल वरती आली होती ती मॅच आता षटकार किंवा चौकारावरती आली आहे. पहा हेच तर क्रिकेट आहे. पहिल्या 2 षटकारावरती षटकांमध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम आबी झाली होती, कारण तिकडे जर पाहिलं तर सुभाष हा खेळाडू जर पाहिलं तर बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने करत होता, परंतु सुभाषची विकेट जिथनं मिळाली त्याच्यानंतर जर पाहिलं तर मी कुडुसकर संघ या मॅचमध्ये कमबॅक करू देत नाहीयेत. अर्थातच साई बालाजी या संघाला मॅचमध्ये आता थोडीशी मॅच कठीण बनत असताना साई बालाजी संघासाठी बघू शकतात, कारण 4 चेंडू आणि 15 धावेची गरज या मॅचमध्ये अगदी लागली आहे. एक मोठा स्ट्रोक या मॅचमध्ये साई बालाजी संघ स्ट्रॉंग पोझिशन मध्ये जाऊ शकतोय. यावेळेस साडबा बाटनं गॅप मधून पाठवलाय आणि बॉल पुन्हा एकदा तिथे स्टॉप केलाय. आता इकडे 2 धावेचा कॉल कंप्लीट झाला आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होत असताना बघू शकतात. स्कोरबोर्डला 45. 3 चेंडू 13ची गरज. 3 चेंडू 13 धावा म्हणजे 3-13. आता हे 3-13 कोणाचे वाजणार, मी कुडुसकर संघाचे की साई बालाजी संघाचे? 3-13चं समीकरण आले ना त्या वेळेला मॅच टाईट झाली आहे, त्या वेळेला मॅच फाईट झाली आहे. इथून काय घडेल? 3 आणि 13ची गरज आहे. आता या बॉलवरती जर पाहिलं तर सिक्सर किंवा चौकार जर ठोकला तर मॅच डेफिनेटली बनू शकते. मी कुडुसकर संघाचे गोलंदाज सध्याच्या घडीला गोलंदाजी करतात. इथे आडबा बाटनं पुन्हा एकदा एक सिंगल धाव बनवली जाईल. सिंगलने मॅच ऑन राहणार या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेसाठी देखील बळाले गेलेत. आता इकडे 2 धावा बनल्या गेल्यात. 11 धावेची गरज 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 चेंडू 11 धावा. आता मात्र आठवण येईल आपल्याला रोहित शर्माची, ज्याने पाहिलं तर टीम साऊथीला मात्र 2 चेंडू 11ची गरज असताना सलग 2 चेंडूवरती 2 षटकार मारले आणि टीम भारतीय संघाला विजय मिळवला होता. तो देखील इतिहास विसरून चालणार नाहीये. 2 मध्ये 11 काढायच्यात. आता रोहित शर्माचा अवतार घ्यावा लागेल आणि समोर समजावं लागेल की टीम साऊथी आहे. चांगला खेळ दाखवावा लागेल. 2 चेंडू 11 धावेची गरज आहे. ऑन बॉलिंग मार्क वरती जर पाहिलं तर संघाचे संघ मालक संघाचे सर्वा गोलंदाजी करतात आणि चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे. जिथे 16 धावाची गरज असताना 4 चेंडू मध्ये फक्त 5 धावा खर्च गेल्यात आणि 47 धावा स्कोरबोर्डला बनल्या गेल्यात. आता इथनं एखादा सिक्सर ठोकला तर मॅच ऑन, अन्यथा ही मॅच जर पाहिलं तर मी कुडुसकर संघाकडे झुकली आहे. पुढचा बॉल आडबा बाटण्या समोरच्या बाजूने फटका फसलाय. दाउंडी बॉल गोलंदाजाने फॉलो थ्रो सोडला आणि कॅच कंप्लीट. आता या मॅच मध्ये मी कुडुसकर संघ ऑन झालाय. मी कुडुसकर, वाडा तालुका, जिल्हा पालघर. खर तर एकच जिल्हा होता ठाणे जिल्हा, परंतु काही वर्षापूर्वी या जिल्ह्याचं विभाजन झालं. जरी विभाजन झालं असेल तरी देखील आज तेच प्रेम भावना, तीच आपुलकी आज देखील. आता इथून मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 11ची गरज आहे. एखादा खराब बॉल या मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय, परंतु जर तर या गोष्टीला महत्व नाही आहे. आता इकडे ज्या पद्धतीची गोलंदाजी मार्कवन गोलंदाजाने केली आहे, चुका होणं कुठेतरी कठीण गोष्ट वाटती आहे. आणि या मॅच मध्ये जर पाहिलं तर मी कुडुसकर संघ कुठेतरी बॅकफुटला गेला होता. आता फ्रंटफुट वरती जर आला आणि आल्यानंतर जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवत असताना या मॅच मध्ये पूर्णपणे विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सज्ज होत असताना एक चेंडू दूर राहिलाय. आता एका चेंडूत 11 धावेची गरज. एका बाजूने साई बालाजी संघ आणि दुसऱ्या बाजूने मी कुडुसकर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. एक चेंडू 11ची गरज. शेवटचा बॉल. यानंतर आपल्याला फायनल सामना पाहायला मिळेल. NR बोरपाडा बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये BS NR बोरपाडा या 2 संघादरम्यान पुढील सामना पाहायला मिळेल. अगदी पाहिलं तर मग तिथून या स्पर्धेची सांगता होईल. त्यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न होईल. मिलिंद बागुल शेवटचा बॅटर. इथून मात्र शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर मग इथून मात्र आपण पाहू शकाल सामना जिंकलाय मी कुडुसकर या संघाने. ही स्पर्धा जिंकली आहे.
BS 40+ Big Bash League 2026. क्या बात आहे कमबॅक खूप जबरदस्त केला आणि मी कुडूसकर या संघाने सध्या जर पाहिलं तर BS 40+ बिग बॅश लीग 2026 या ट्रॉफीवरती सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलं गेलंय आणि आपल्या खेळाचा दबदबा सध्याच्या घडीला दाखवत असताना विजय संपादित केलाय. जबरदस्त खेळ केलाय अर्थातच मी कुडूसकर या संघाच्या वतीनं. धन्यवाद देईन मी या ठिकाणी श्रावण ठाकरे यांना. धन्यवाद देईन मी BS स्पोर्ट्स संघाला ज्यांनी आम्हाला या ठिकाणी